म्हणजे हा माझा पहिलाच पेपर होता ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते आणि हे 3 तास म्हणजे आधी तर माझी मानसिकताच नव्हती. मला म्हणजे आम्हाला जसं पेपरचं सोडलं तर आम्हाला प्रत्येकदा त्यांची आठवण येते, प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते. पण जी पेपरची मानसिकता होती ती आधी खळबळलेली होती, पण नंतर मी ठरवलं नाही मला हा पेपर द्यायचा आहे. नंतर तिथून पुढे पेपर सॉल्व. पण 2 महिन्याच्या या कठीण काळानंतर ज्यावेळी तू पहिल्यांदा पेपर हातात घेतलास, त्यावेळेस खरं तर असं म्हणतो आपण की अभ्यासाच्या काळात आपली मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे. ती राहणं शक्य नव्हतं जे काय घडलं ते. त्यातून तू स्वतःला कसं उभा केलंस बरं? कारण की मला काहीतरी करून दाखवायचं आहे. माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते ते मला पूर्ण करायचं. त्यासाठी मला हे पेपर नाही, इथून पुढचे सगळेच पेपर मानसिकता नसली तरी ते कुठेतरी माझं मन एका जागेवर आणून मला ते द्यावेच लागते.